नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यानंच पोलीस कारवाई होत नव्हती का असा सवालही त्यांनी केलेला आहे. खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा